चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी पंकज पाटील @पोस्ट मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मी सध्या आहे विधान भवनाच्या परिसरामध्ये, जिथं तरुणांचा मोर्चा जो आहे ते धडकलेला आहे। शिक्षक जे आहेत आपल्या काही मागण्यांसह या ठिकाणी आलेले आहेत। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत ते आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत काही तरुण आहेत, बेरोजगार तरुण आहेत, ज्यांनी शिक्षक भरती दिली होती मात्र त्यांना अद्यापही जॉईन करून घेतलं नाही आहे। नेमकं त्यांचं याच्यावर काय मत आहे आपण जाणून घेऊया। सर, काय समस्या घेऊन आपण या ठिकाणी आलात? आम्ही आज 1000 अभियोग्यताधारक इथे आलेलो आहोत। गव्हर्नमेंटला आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की RTI ॲक्टनुसार एकीकडे तुम्ही प्राथमिक आणि मूलभूत शिक्षणाचा हक्क प्रत्येक विद्यार्थ्याला गावागावात त्याच्या तांड्यापांड्यावर जाऊन द्यायचा आहे, परंतु आज शाळा समूहकरण, कंत्राटीकरण, त्यानंतर 20 पटसंख्यापेक्षा कमी असलेल्या शाळा आज तुम्ही बंद करत आहात। मग जर सरकारला हा मूलभूत हक्क द्यायचा असेल तर शाळा का बंद करतंय सरकार? आज 7 महिने झाले परीक्षा घेऊन, एकमेव परीक्षा अशी आहे की जी परीक्षा अगोदर होते, जागेचा पत्ताच नसतो, तरीसुद्धा विद्यार्थ्याकडून परीक्षेच्या नावाखाली कोट्यावधी रुपये घेतल्या जातात आणि अक्षरशः भरतीचा विलंब होतो। आम्हाला सरकारला हे सांगायचं आहे की जर विद्यार्थ्यांचं नुकसान तुम्ही शाळा समूहकरण, कंत्राटीकरण, शाळा मराठी शाळा बंद करून जर गोरगरिबांच्या मुलांचं नुकसान करत असाल तर आज इथे फक्त 800 मुलांचा जन आक्रोश मोर्चा आहे। हा जन आक्रोश मोर्चा उद्या गरिबांचे मुलं, गरिबांचे पालक, म्हातारे लोक आणि या तळागाळातल्या लोकांना घेऊन हा 800 लोकांचा जन आक्रोश मोर्चा कधी 80,000चा होईल सांगता येणार नाही। मग सरकारला पालटण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे। सो सरकारने आमचा प्रश्न गांभीर्याने विचारात घ्यावा, रोजगार द्यावा आणि मराठी शाळा वाचवाव्या, कारण शाहू फुले आंबेडकर यांनी गरिबांच्या मुलांना शिकण्यासाठी शाळा स्थापन केल्या, परंतु आजचं गव्हर्नमेंट शाळा बंद करून या मुलांना देशोधडीला लावतंय। उद्या यांना देशामध्ये गुन्हेगार निर्माण करायचे आहेत। माझं सरकारला एकच आव्हान आहे की यांनी लवकरात लवकर या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करावा, पवित्र पोर्टल चालू करावं, शिक्षक भरती करावी, विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, नाहीतर हा दिसलेला आक्रोश 80,000च्या 1,00,000च्या वर कधी जाईल काही सांगता येणार नाही। माझं एवढंच मत आहे। ताई, आपण शिक्षक भरती जेव्हा दिली त्यानंतर तुम्हाला जाहिरात वगैरे त्या आली असेल ना, त्याची जाहिरात वगैरे होती? सरांनी सांगितलं की शिक्षक भरती ही अशी आहे, एकमात्र शिक्षक भरती अशी आहे की ज्याच्या परीक्षा होतात पण अजूनही पोर्टलला जागा शो केला जात नाही आणि किती जागा येईल, काय येईल याचं काहीही माहिती नसतं। अगदी पूर्ण भोंगळ कारभार शिक्षक भरतीमध्ये केलेला जातो। शाळेचं जे समूहीकरण केलेलं आहे सर, आणि शिक्षण मंत्र्यांना जर यावर प्रश्न उठवले, त्यांना प्रश्न विचारला की मुलांचं कसं गावखेड्यामध्ये राहणाऱ्या ज्या मुली आहेत त्या शिक्षक दूरगावावर कशा जातील, तर आम्ही त्यांना प्रवास भाडं देऊ म्हणतात। पण मला एक सांगा सर, आता जस्ट रिसेंटली गाजलेलं प्रकरण आहे नाशिकचं, छोट्याशा मुलीसोबत काय झालेलं आहे हे सगळ्यांशी तुम्ही परिचित आहात। तर मग ती 10 किलोमीटर प्रवास करेल तर ती सुरक्षित घरी शाळेत जाईल आणि सुरक्षित शाळेतून वापस येईल याची जबाबदारी घेणार आहे का सरकार? की तुम्ही त्या 500-600 रुपयामध्ये तिच्या सुरक्षितता तुम्ही विकत घेत आहात का? मला हा प्रश्न शिक्षण मंत्र्यांना विचारायचा आहे। त्यातच आम्हाला TT द्या, CT द्या, टायट द्या, हे द्या, ते द्या, सगळे म्हणजे जी काही परीक्षा द्यायची ती फक्त शिक्षकांनाच द्यायची आहे। बाकीच्यांना कुणाकडून त्यांना काहीच हे नाही। फक्त शिक्षक हा मंत्र्यांचा, शासनाचा पक्का वैरी झालेला आहे का? कारण तो प्रश्न उभा करतो, तो अन्यायाशी लढा देणं जाणतो। मला सांगा की हे सरकार जाणीवपूर्वक करत आहे असं मला वाटतं? बिलकुल सर, हे सरकार पूर्णपणे आम्हाला शिक्षक भरतीमध्ये जाणीवपूर्वक हे काम करत आहे। हे कसं आहे सर, कंत्राटीकरण माझ्या मनानं तरी प्युअर गुलामीकरण आहे। कंत्राटीकरण करत आहे म्हणजे लोक आमच्या विद्यार्थ्यांना गुलाम करत आहे। एका कारण गुलामाचा गुलाम हे पूर्वीसारखं करायचे प्रयत्न सरकार करत आहे। आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांना हे सांगायचं आहे की कमीत कमी आम्ही हे जे शाळा जी आहेत ते 10-10 किलोमीटरपर्यंत शाळा बंद करत आहेत। हे मुली जेव्हा लाडक्या बहिणीचे तुम्ही 1,500 रुपये देऊ शकता, तर हे जी मुली शाळेला जातात 10 किलोमीटर, तर त्यांच्या सुरक्षेची तुम्ही काळजी घेऊ शकता का? ही जबाबदारी तुम्ही घेणार का? त्यासाठी आम्ही समूह शाळा बंद करा आणि एक बिंदू एक पद करा। आणि हे शिक्षक हे जी भरती आहे अशी एकमेव भरती आहे की ज्या भरती पहिले परीक्षा होतात, नंतर जागा निघतात। हे जागा आतापर्यंत जागा निघाली नाही, 6-6 महिने झाले परीक्षा होऊन, तरी पण जागा निघाली नाही। मला सांगा, जर मागण्या मान्य झालं नाही तर आपलं काय पाऊल असेल? जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर प्रत्येक गावातील गरीब विद्यार्थी, त्यांचे पालक आणि सर्व अभियोग्यताधारक विधानसभेवरच नव्हे तर मुंबईतल्या मंत्रालयावर सुद्धा
लाखोच्या संख्येने धडकतील, मुलं बाळा हा मुलाबाळासहित गावागावासहित. कारण सरकार गरीब मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा हक्क हिरावून घेतं. एकीकडे तुम्ही मूलभूत हक्क म्हणताय आणि तोच तुम्ही हिरावून घेणं लावलाय. तर आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. मग खुर्चीवर बसून भाकरी भाजणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ. काय सांगाल? आज आम्ही आलो, उद्या आमचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित राहील जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर. या ठिकाणी एक्झाम घेऊन 6 महिने झाले. मुख्यमंत्री म्हणतात एक्झामचा रिझल्ट आला 2-4 दिवसामध्ये त्यांना नियुक्त्या द्या, आणि आमची अशी एक भरती आहे ज्याच्यामध्ये 6 महिने लोटतात आणि भरतीला काही वावच मिळत नाही. आणि जर शासन जर शाळा बंद करत आहेत तर हा एक बंद करण्याचा एक स्लो पाहिजे आहे. जर हळूहळू शासन ज्या गतीने जातो शाळा बंद करण्याच्या, कधी खाजगीकरण, कधी यांचे नवीन GR, कधी शाळा समूहीकरण, आणि आता असांनी GR काढला की ज्या शाळेमध्ये शिक्षक नाही ती शाळाच बंद. मग जी शाळा बंद होईल तिथले मुलं जातील कुठे? आणि ज्या शाळेत शिक्षक नाही, शिक्षक येण्याची जबाबदारी आहे शासनाची, तर ती जबाबदारी शासनाने आपली पूर्ण केली पाहिजे. भारताचा संविधान कायदा 21 याचं पालन करून सरकारने आपली जिम्मेदारी पूर्ण करून त्या शिक्षक भरती पूर्ण करणे शासनाची नैतिक जबाबदारी आहे. सरकारने या बाबतीची गंभीर दखल जर घेतली नाही तर आंदोलक जे आहे मुंबई गाठेल आणि मोठं पाऊल उचलण्याची शक्यता असे ते म्हणतात. पाहत राहा ॲट पोस्ट मराठी.